नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज आपण करणार आहोत भरलेली अंडी किंवा अंडा फ्राय। एकदम सोपी रेसिपी आहे। आलं लसूण न वापरता सुद्धा वेगळे मसाले वापरलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। अगदी टेस्टी आणि चमचमीत अशी ही भरलेली अंडी किंवा अंडा फ्राय अगदी कडक भाकरी किंवा जिरा राईस, चपाती ह्याच्याबरोबर अगदी मस्त लागते। चला तर आपण सुरू करूया। त्यासाठी एका कढईत तेल 1 टेबलस्पून गरम करा। तेल थोडंसं गरम झालं की मिरी 4 आणि लवंग 2 टाका। दालचिनी 1 टाका। हे जे मसाले सांगितले तेवढेच वापरा, जास्त झाले तर ते मसाला उग्र लागेल। कांदा उभा चिरलेला 1 टाका। आता कांदा अगदी लालसर होईस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा मस्त असा परतला गेलेला आहे। इथे आपल्याला ओलं खोबरं 1 वाटी वापरायचं आहे। इथे ओलं खोबरंच वापरा, ओलं खोबऱ्याने त्याची चव वेगळी येते। कधी कधी वेगळे मसाले वापरून आपण जर एखादी ग्रेव्ही केली तर त्याची चव वेगळी येते आणि आपल्याला खायलासुद्धा बरं वाटतं, कारण त्याच चवीचा सुद्धा आपल्याला कंटाळा येतो। आता खोबरं लालसर होईस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तीळ वगैरे असं काहीही वापरायचं नाही आहे। आता थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। अगदी बारीक पेस्ट करून घ्या, कोथिंबीरसुद्धा घालायची नाही आहे। आता तेल 3 टेबलस्पून गरम करा। त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 2 टीस्पून आणि तेज व रंगतदार असं तिखट पावडर जे कलरला छान असतं ते 2 टीस्पून टाका। कलर आणि तिखट दोन्हीला असतं। आता आपण तयार केलेला मसाला टाकूया आणि मसाला अगदी छान फ्राय करून घ्या, भाजून घ्या, कारण मसाला जर चांगला भाजला गेला तरच आपली ही अंडा फ्राय किंवा भरलेली अंडी चांगली होतील। मसाला भाजूस्तोपर्यंत आपल्याला अंडी 4 उकडून घ्यायची आहेत। उकडून गार करून सोलून घ्यायची आहेत। पाणी गरजेनुसार टाका, कारण मसाला आपला करपू शकतो। तूप 2 टेबलस्पून टाका। तुपानं ह्या अंडा फ्रायला किंवा भरून केलेल्या अंड्यांना खूप चांगली चव येईल। काही जण फक्त तुपात पण करतात। आता मीठ चवीनुसार टाका। आता आपण झाकून एक 10 ते 15 मिनिट आपल्याला ठेवायचं, ज्याच्यामुळं तो मसाला चांगला भाजला जाईल आणि तेलही चांगलं सुटेल। इथं मी अंडी 4 उकडून घेतलेली आहेत आणि त्याला असे स्लिट्स देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे मसाला पूर्ण आतपर्यंत जाईल। आता एक 10 मिनिटांनी बघूया, मसाल्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे। तेलाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। आता भरलेली अंडी करण्यासाठी अंडी आपण टाकूया। आता व्यवस्थित अंडी मिक्स करून घेऊया। आता परत आपल्याला झाकून 10 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे, त्याच्यामुळे मसाला अगदी व्यवस्थित होईल, भाजला जाईल आणि तेलही छान सुटेल। आता हे बघा, कलर खूप छान आलेला आहे, तेलही चांगलं सुटलेलं आहे। कोथिंबीर घालून आपण गरम गरम कडक भाकरी आणि हा अंडा फ्राय किंवा भरलेली अंडी आपण खाऊ शकतो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच सोप्या रेसिपींसाठी आणि चमचमीत रेसिपींसाठी। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।